गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, सगळ्यात आधी काल आपल्याकडे काय झालं ते पाहणं जास्त गरजेचं आहे. परवा मार्केटनं 25,000च्या खाली ब्रेकडाऊन करून क्लोजिंग दिलं होतं. म्हणजेच काय, मार्केट बेरिश झोनमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होतं आणि रिलायन्स, त्यानंतर HDFC बँक आणि ICICI बँक हे तीनही इंडेक्स हेवीवेटचा रिझल्ट आलेला आहे आणि हा रिझल्ट एकदम मिक्स सेट ऑफ राहिलेला आहे. आणि त्यामुळे काल मार्केटनं, मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं की जर 25,000च्या वरती जर क्लोजिंग केलं डेली बेसिसवरती तर मार्केट पुन्हा बुलिश झोनमध्ये जाईल. बुलिश इन द सेन्स आपण काय म्हणतो, कन्सॉलिडेशन झोनमध्ये. आणि जर 25,000च्या खालीच जर मार्केटनं क्लोजिंग केलं तर मग मात्र मार्केट 24,800 आणि 24,600 या झोनपर्यंत येऊ शकतं. परंतु काल आपण पाहिलं की मार्केटने एक नीजर्क रिॲक्शन दिलं आणि सगळ्यात सुरुवातीला सकाळ सकाळच खाली येऊन त्यानंतर सरळ बाईंग व्हायला सुरुवात झाली, की जी गोष्ट पुन्हा आपण म्हणू शकतो की एक चांगली गोष्ट आहे. म्हणजेच काय, की जेव्हा जेव्हा मार्केट 25,000च्या खाली येतं आहे तेव्हा तेव्हा बायर्स ॲक्टिवेट होत आहेत आणि मार्केटला पुन्हा वर घेऊन जात आहेत. आता मेजरली ज्या काही मोठमोठ्या कंपनीज आहेत तर त्यांचे रिझल्ट ऑलमोस्ट ओव्हर झालेले आहेत हे लक्षात घ्या. म्हणजेच रिलायन्स, HDFC बँक आणि ICICI बँक यांचं तीनही कंपन्यांचं मिळून खूप जास्त वेटेज इंडेक्समध्ये आहे, निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्हींमध्ये. तर मग कालचाच दिवस होता, जर मार्केटला ब्रेकडाऊन करायचं असतं तर कालचाच दिवस होता, परंतु ब्रेकडाऊन झालेलं नाही आहे. आता जर आपण स्टॉक स्पेसिफिक सांगायचं झालं तर HDFC बँकचा रिझल्ट काही फार खास नव्हता, परंतु 1:1 बोनस कंपनीनं दिलेला आहे. तर त्यामुळे HDFC बँक चांगला चालला. त्यानंतर ICICI बँकनं एक्सपेक्टेशनपेक्षा चांगले रिझल्ट दिले, त्यामुळे ICICI बँकसुद्धा चांगला चालला. आणि रिलायन्सनं आपण काय म्हणू शकतो की रिझल्ट चांगले दिलेले आहेत, परंतु तरीसुद्धा जे कोर आपण काय म्हणतो बिझनेस आहे तर त्याच्यामध्ये थोडासा लॅग पाहायला मिळाला आणि जे काही एबिटा मार्जिन आहे तर ते 2%नं कमी झालेलं आहे. तर या सगळ्या गोष्टींचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला रिलायन्सवरती पाहायला मिळाला. आणि जनरली जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये जे काही पोझिशन्स बनलेल्या असतात रिझल्टच्या आदल्या दिवशीपर्यंत, तर त्याच्यावर डिपेंड असतं की स्टॉक कुठल्या बाजूला जाईल. म्हणजे रिलायन्सचा रिझल्ट तसा चांगला येऊनही स्टॉक पडला आणि HDFC बँकचा रिझल्ट चांगला न येऊनही स्टॉक वर गेला, हे त्याचं उदाहरण आहे. आता जर आपण काल रात्री US मार्केटमध्ये जर पाहिलं तर US मार्केट हे पुन्हा एकदा ऑल टाईम हायला पोहोचलेलं आहे. तर त्याच्यामागचं बेसिकली रिझन असं आहे की मॉर्गन स्टॅनलीनं तिथे एक रिपोर्ट रिलीज केला. त्यांनी सांगितलं त्यामध्ये असं बेसिकली की जे काही US मधले चांगल्या चांगल्या कंपनीज आहेत मोठमोठ्या, तर त्यांच्यामध्ये रिझल्ट जे आहेत तर ते फार चांगले येतील असं त्यांनी सांगितलं. आमचं एक्सपेक्टेशन असं आहे म्हटले. मग आता साहजिकच आहे की त्यामुळे तिथं सेंटिमेंट बुलिश झालं आणि पूर्ण ग्लोबल मार्केट्सला ते वर घेऊन गेलं. आता जर आपण USचे फ्युचर्स पाहिले तर फ्लॅट विथ पॉझिटिव्ह बायस ट्रेड करतात. त्यानंतर जर आपण एशियन आणि युरोपियन मार्केट्स पाहिले तर मोस्टली ग्रीनमध्ये आहेत. आणि गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट ऑलमोस्ट 70 ते 80 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होईल. ऑलमोस्ट 100 पॉईंट्सपर्यंत सुद्धा जाऊ शकतं. परंतु तिथे मार्केट सस्टेन होईल का हे पाहणं जास्त गरजेचं आहे. कारण काल आपलं मार्केट जे आहे ते 25,090च्या आसपास बंद झालं आहे. जर ऑलमोस्ट 70-80 पॉईंटच्या आसपास जर मार्केटवर ओपन होत असेल तर साहजिकच आहे की 25,200च्या आसपास आपल्याला एक रेजिस्टन्स हा नक्कीच पाहायला मिळतो. त्यामुळे तिथे तो गॅप सस्टेन होईल का, की गॅप फिल करण्यासाठी मार्केट पुन्हा खाली येईल, हे पाहणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. त्यामुळे घाई करण्यात कुठल्याही प्रकारची आपण काय म्हणतो की हडबडी करू नका. व्यवस्थित तुम्ही ट्रेड घेऊ शकता, जागा मिळेल, काही अडचण नाही. म्हणजेच काय की सध्याच्या बेसिसवर जर पाहिले तर 25,000 जो आहे तर तो खूप चांगला सपोर्ट म्हणून काम करतो आहे. आणि 25,200 हा इमिजिएट रेजिस्टन्स आहे. त्यानंतर 25,500-600च्या दरम्यान एक रेजिस्टन्स येतो. परंतु 25,200 ॲटलिस्ट खूप डेसिसिव्हली ब्रेक झाला पाहिजे. आता जर आपण पाहिलं की प्रोप्रायटरी ट्रेडर्स त्यानंतर FIs यांची पोझिशन कशी आहे, तर प्रोप्रायटरी ट्रेडर्स जे आहेत तर ते काल अचानक जे बेरिश होते तर ते न्यूट्रल झालेले आहेत. ओके. आणि जे FIs होते तर त्यांनी कुठल्याही प्रकारचं नवीन कॉल रायटिंग ॲड केलेलं नाही, परंतु पुट रायटिंग मात्र खूप केलं आहे. 25,000च्या स्ट्राईकवरती खूप प्रचंड पुट रायटिंग झालेलं आहे आणि ते पुट रायटिंग
FISकडनं करण्यात आलेला आहे. तर मग याचा अर्थ असा की सध्या पोझिशन्स बदलण्याचं काम चालू आहे आणि FISच्या ज्या इंडेक्स ज्या काही शॉर्ट पोझिशन्स आहेत खूप मोठ्या प्रमाणावरती, ज्या अगदी 85% शॉर्ट पोझिशन्स झाल्या होत्या, तर त्या मे बी कव्हर करण्याचं काम आता चालू आहे आणि त्यामुळेच मार्केट आपल्याला वर जाताना दिसतंय, हे लक्षात घ्या. म्हणजे ज्याला आपण शॉर्ट कव्हरिंग म्हणू शकतो. आता जर आपण FISचा डेटा जर पाहिला कालचा कॅश मार्केटचा, तर FISनं पुन्हा एकदा सेलिंग केलेलं आहे 1600 कोटींचं. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 3500 कोटींच्या आसपास बाईंग केलेलं आहे. तर मग अशा पद्धतीनं ग्लोबल जे काही आपण काय म्हणतो की सेटअप आहे, तर तो थोडासा पॉझिटिव्ह आहे. लोकली जर पाहिलं तर रिझल्टचा इम्पॅक्ट हा ऑलरेडी येऊन गेलेला आहे आणि बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी सध्या अप्लाय होईल. जेव्हा मार्केट 25,000च्या आसपास येईल, तेव्हा आपल्याला एक चांगल्यापैकी बाईंग आलेलं हे नक्कीच पाहायला मिळेल. तर होप सो पाहूयात पूर्ण दिवसभरामध्ये कशा पद्धतीनं प्राईज ॲक्शन डेव्हलप होते ते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.